नमस्कार, मी आहे अजय दिगंबर पवार, दबंग मराठी या न्यूज चॅनलचा संपादक आणि पत्रकार. पुन्हा एकदा तुमच्या दर्शनाला आलो आहे. सध्या आपण सोलापूर येथील जात पडताळणी समिती यांचे कार्यालय आहे सोलापूरमध्ये 7 रस्त्याकडे या ठिकाणी आहोत. तुम्हाला पाठीमागे दिसतच असेल कार्यालय. आजचा विषय खूप सेन्सिटिव्ह आहे. सर्रास वर्षभर SC, ST, OBC, BJMT, कुणबी मराठा या विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र वेळेवर भेटत नाही. दुर्वांकूर सातपुते, उत्कर्ष लक्ष्मण सातपुते, राहणार ताडसौंदाणे, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर यांच्याही जात पडताळणीच्या विषयी असंच झालेला आहे. वारंवार लोक हेलपाटा घालतात. ह्याच कागद कमी आहे, तोच कागद कमी आहे म्हणून त्या लोकांना महागारी पाठवलं जातं. विद्यार्थी म्हटलं की वेळेवर लाभ घेण्यासाठी शासकीय असेल, कोणत्याही योजनेचा असेल तर वेळेवर डॉक्युमेंट भेटणं गरजेचं आहे. पण कालमर्यादा संपून जाते, चप्पल घासली जाते. अक्षरशः लोकांना पाणी गोड लागत नाही. कारण कुणाच्या मुलीचं ॲडमिशन असतं, कोणत्या मुलाचं ॲडमिशन असतं, वेळेवर काही भेटत नाही. ज्याचा वशिला नाही त्यानं काय करावं असं ऐकण्यात आलं आहे काही लोकांच्या चर्चेमध्ये. धनलक्ष्मी दिली की इथलं काम होतं जात पडताळणी ऑफिस सोलापूर समितीमध्ये, असं ऐकण्यात आहे. लोकचर्चा आहे, मी म्हणत नाही. या सातपुत्यांचे पण दाखले जात पडताळणीसाठी देऊन खूप दिवस झाले. असे संपूर्ण जिल्ह्यातील जात पडताळणीचे प्रमाणपत्र पेंडिंग आहेत. अधिकारी उत्तरं नीट देत नाही. नंतर बघू, हे करू म्हणतात. मग कुणबी मराठा समाजाचा बी मोठा प्रश्न आहे. जरांगे पाटील वारंवार म्हणतात की आमच्या मुलांना जात प्रमाणपत्र डावलले जाते. हा कुणबी मराठाच लोकांचा प्रश्न आहे, जी मी आज तुमच्यासमोर मांडतो. ह्या कुणबी मराठा समाजाच्या मुलांनी काय घोडं मारलं किंवा SC ST समाजाच्या मुलांनी काय घोडं मारलं. त्यांच्या आईबापाकडे जर पैसे नसतील तर ह्यांनी कुठनं द्यायचे. दलालामार्फत दाखले लगेच मिळतात, गोरगरिबाचे दाखले भेटत नाही. माननीय पालकमंत्री गोरे साहेब सोलापूर जिल्हा यांच्याही घुले म्हणून PA आहेत त्यांचे, त्यांनाही मी तशी पत्र दिलं. त्यांनीही फोन केला असं घुले साहेब म्हणतात. मला काय माहीत नाही त्यांनी ह्यांना फोन केला का नाही. मी स्वतः 2-3दा येऊन भेटलो सातपुतेंच्या त्या प्रकरणामध्ये. फक्त कुणबी मराठा लोकांचा जातीचा विषय असा नाही, पण ह्या पोरांना वेळेवर जात पडताळणी भेटली तर त्यांच्या फी वाचतील, त्यांना शासकीय लाभ मिळतील. दिरंगाई का? साहेब भेटायला तयार होत नाहीत लवकर कोणते. आत्तासुद्धा म्हटलो मी, नाही म्हणले आम्ही 8 दिवसानं देतो, 15 दिवसानं देतो. आणि कुठला अन्याय चालू आहे. पालकमंत्री यात लक्ष घालणार का? जीवन गोरे साहेब, गोरे सर, जयकुमार गोरे सर, तुम्ही या प्रकरणात जात पडताळणीच्या प्रकरणात लक्ष घालणार का? कुठवर गोरगरिबांच्या मुलांची आर्थिक लूट होऊ देणार? आज जरांगे पुन्हा म्हणतात की ते उपोषणाला बसतात. ते बिचारा माणूस उपोषणाला बसून झिजायला लागला, पण काही दाखले त्यांना भेटत नाही. मग माझी आणखीन एकदा कळकळीची विनंती आहे. आज लाईव्ह मी जात पडताळणी ऑफिस सोलापूर यांच्या ऑफिस बाहेर घेतोय, पण नेक्स्ट टायमिंगला जाधव साहेब आहेत किंवा इतर यांचा स्टाफ आहे, यांचे बाईट मी घेणार आहे. तातडीनं SC ST OBC BJMT आणि कुणबी मराठा समाजाचे प्रमाणपत्र वेळेवर जर संबंधित कार्यालयाने नाही दिले तर मी ह्यांच्याच कार्यालयात धरणे आंदोलन करणार आहे. गोरगरिबाच्या हाय घेऊ नका. सेम तारखेचे सेम त्रुटीची पूर्तता करून सुद्धा मागून दिलेले दाखले पूर्ण होतात. काय त्यात खो असून सुद्धा मग जे इमानदारीनं दिलेले आहेत लोकांचे, त्यांचे का पूर्ण केले जात नाही? हेलपाटे का मारावे लावतात हे अधिकारी लोक? तर आजच्या पुरतं इथं थांबतोय. ते ट्रेलर आहे. नेक्स्ट टायमिंगला ह्यांच्याच ऑफिसमध्ये सर्व समाजाच्या मुलांसाठी, विद्यार्थ्यांसाठी मी माझी संघटना धरणे आंदोलन करणार आहे. एवढ्यावर थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.